नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्यात जावा. तर चला मैत्रिणींनो, सकाळ सकाळचे सगळे काम आवरलेत. 11:15 वाजलेत बघा. आज ठरवलं होतं की लवकर उठून पटापट पटापट काम आवरायचे, पण रोजचं जे आहे ते आहे. रोजचा टाइम होतोच कसं काही केलं तरी. तर आज आता 2-3 दिवस आम्ही ठरवलंय, काल जरा डिसिजन घेतलंय की 2-3 दिवस लाईव्ह वगैरे बंद ठेवायचे, कारण आता फर्निचरचं काम झालंय, साड्यांची शिफ्टिंग वगैरे हे ते बरेचसे काम आहे. थोडं वेबसाईटची अजून थोडी सेटिंग बसवायची, बरेच काय 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 काम आहे. आणि मेन म्हणजे हे 2 नमुने यांचे ऍडमिशन, यांचं स्कूल चेंज करायचं चाललंय, तर त्याच्याच आज भटकंतीमध्ये मी तुमच्या दाजी आणि हे दोघांना आम्ही घेऊन चाललोय. स्वाती आता स्टाफ बरोबर जाऊन तिथं हँडल करण. आज दिवसभर मला बाहेरच राहावं लागणार आहे, कारण यांचं ऍडमिशन जर झालं नवीन स्कूलमध्ये तर परत पुन्हा नव्याने हे करावं लागणार आहे की नाही रुद्र? डाळी तर म्हणले 9लाच तयार राहा, पण नाही होत. सगळंच आवरायचं म्हणले आम्हाला. मग वरचं बाल्कनी किंवा वरचे रूम वगैरे झाडू पोछा, झाडू सुद्धा मारून फक्त सोडून दिले, बाकीचं काम सगळं तसं ठेवावं लागतं. तेव्हा मग 9, 9:30, 10च्या आत आवरत. नाही तर असं किती म्हणलं ना, तर सगळं बाहेरच्या अंगणापासून ते घरापर्यंत मग 11, 11:15 आम्हाला होतेच, म्हणजे होतेच. तर आता मी जाते खाली, तुम्ही जा इकडं. बघू आता काही नवीन एक स्कूल झाली नगरमध्ये. बरं नाही वाटत आहे, पण म्हणलं चला ते रखडलं का मग तसंच रखडते काम, आणि हे वेळेवर होणं गरजेचं आहे. मुलांचं तिकडं पण लक्ष देणं गरजेचं आहे. मग स्वाती म्हणली मी तिला थांबते, तुम्ही 2 जण जा यांना घेऊन. आता हे पण जरुरीच आहे ना, परत फायनल झाल्याच्या नंतर ऍडमिशन, त्यांचे सगळे कपडे येत, सगळ्या गोष्टी आणावाच लागतात. आणि पहिल्यावानी का आपल्यावानी आपण म्हणजे एक बॅग आणि एक टिफिन आपण 4-4 वर्ष वापरायचो, एक पेन 3-3 वर्ष वापरायचो. आताच्या पोरांना फक्त एक पेन संपला रे संपला का लगेच फेकून लगेच नवं लागतंय सगळ्याच गोष्टी. तसं आताचे पोरं कोणतेच ऍडजस्ट करून घेत नाही. किती वारडा आणि किती आरडा. काय मम्मी आर्यन आता तिकडे गेल्याच्या नंतर त्याला सांगायची, अरे असं होतं पहिले भेटत नव्हतं. बॅग जर फाटलेली असली तर ती आपल्या व्हाईट कलरचा धागाने सुईनी शिवून बॅग वापरायची 4-4 वर्ष, बटन तुटू तसंच फाटकं तुटकं. आणि पहिले तर पिशव्याच होत्या डायरेक्ट त्या नायलॉनच्या का ग पोरांना. आता दरवेळेस शाळेचे 2 ड्रेस, आपल्याला एकच ड्रेस होता, तोच घेऊन शाळेतून आल्याच्या नंतर तो काढायचा, धुवायचा, दुसऱ्या दिवशी तोच घालायचा. एका ड्रेसवर काम चालत होतं. आता 2 शूजचे 2 ड्रेस, 2 टिफिन, 2 बॅग. अगं बाय 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 बाय. एक पेन संपला का दुसरा पण, पप्पा पेन संपलाय पप्पा, कलर तर आम्हाला 8 दिवसाला येतं. पण काय नाही बाई, आता लय अवघड आहे बाबा. पहिले किती आपण म्हणजे एक स्केच पेनचं पॅकेट वर्षभर घालत होतो, पण आता तसं नाही राहिलेलं. हा हे बघा सामान त्यांना किती लागत असेल वर्षभराचं. आणि याचं त्या दिवशी राजू स्पीड ब्रेकर करत होते, काय गाडीवाल्याने धक्का दिला. मी नाही म्हणलं का रुद्रला सायकल वरती, हा इकडनं टर्नला आणि 2 व्हीलरवर एक जण होता, तिथे टर्नला तर इथं एवढं लागलं. परत गुडघा फुटला, पाठीला, म्हणजे थोडक्यात हे झालं त्याचं. हा, इकडून सायकलीवर चालला आणि तिकडून गाडीवाला आला. टर्नला यांनी पाहिलं नाही, त्यांनी पाहिलं नाही, तरी त्यांनी हुकावलं. दुसऱ्या साईडला गाडी नेली, तो आपला कोपऱ्यात जाऊन पडला आणि हा पण पडला. पण थोड्याहून वाचलं, थोडं जास्त काही लागलं नाही. मग त्याच्यानंतर डिसाईड केलं का बा तिथं स्पीड ब्रेकर टाकायचं, कारण एवढ्यामध्ये स्पीड ब्रेकर नव्हतं. तर मग क्रीम लावून केलं त्यांनी. हा बोल, काय बोलायचं बोल. पडला होता ना तेव्हा ती स्कूटी होती आणि तो रुद्रना रस्त्यावर पडला. पडला ना रस्त्यावर. ड्रायव्हर होता ना त्याची चालत होता, तो डायरेक्ट घासीत पडला. हा ना, वाचलं बघ. दादा म्हण बाबा. तो कधी भैया म्हणतो कधी दादा म्हणतो, त्याला समजत नाही. मनावरच सगळं आहे ना. होय, चल बाई, लय उशीर झालाय. जा तुम्ही, जाते मी. तुला ह्यो म्हणतो मला नको दुसऱ्या स्कूल मध्ये. आता मित्रमंडळी झालेले, हे झालेले, त्याच्यामुळे त्यांची इच्छा नाहीये. पण पाहू आता, ऍडमिशन जर वॅकन्सी बाकी असल्या तर पाहू, नाहीतर मग नवीन मोठे इंटरनॅशनल एक अजून स्कूल झाले तर पाहावं म्हणलं तिथे जाऊन कसं आहे काय नाही. CBSEच आहे. जरा यांना आता आहे ना जोडून द्यावं लागणार आहे. आमचं पण शेड्यूल बिझी होतं. संध्याकाळी आल्यावर इतकं थकतं माणूस, अभ्यास घ्यायचा, स्वयंपाक करायचं, सगळं आवरायचं म्हणल्यावर होत नाही. तर मग बघू आता, यांना क्लास वगैरे पण बघून या आणि लावून टाका, ऑनलाईन ऑफलाईन काही का असा ना. चला, ऑनलाईन हा नमुना नाही ना बसत, काय सांगायचं. हा, त्या दिवशी डेमो क्लास एक जॉईन केला होता मी,
डेमोला हे केलं तर ह्यानी केलं, पण याचं नाही मला गॅरंटी. फोनिक्स वगैरे साठी म्हणलं घरात बघू करीन या स्वतःला आपल्याला घेऊन बसावं लागेल. आपल्याला तर संध्याकाळी 7:30 होते, 7:45 होते कधी कधी, आणि तिकडून येऊन परत आवरायचं म्हणल्यावर अवघड होते. मी 3 वाजता घरी आले ना, मी परत जाणार नाही आता. एकदा यांची शाळा सुरू झाली ना, थोडासा अजून स्टाफ वाढून देणार आहे. 3ला एकदा घरी आलं की तू 6ला 7ला आली तरी जमत, पण यांच्याकडे आता लक्ष देणं फार गरजेचं आहे. नवीन सुरुवात, कारण फाउंडेशन जर ढासळलं तर लय अवघड आहे मग मुलांचं. दादा कपडे आत घेऊन जा, कलर उडून या बरं का. आता हे 2 जण चालले तिकडे, आर्यनला थोडस घेऊन चालली ती. 10 मिनिटं आर्यनचं काम आहे, मग आर्यन परत रिटर्न येईल आणि आम्ही 3 जण चालले आमची टकाऊ गाडी. अगं बाई डॅडी पण आहेत का? पण डॅडी अजून आले नाही ना. डॅडी येऊ राहिले तर आपण पुढे चाललोय. आता आपण थांबू तिथे मंदिरात, डॅडी तोपर्यंत येतील. ते बघ चिंटू गेला. भांडण दुसऱ्या कुत्र्यांबरोबर. आर्यन त्याला घेऊन ये जा. दुसऱ्या कुत्र्यांना धावतोय हाय का. गेट उघडायचा उशीर आहे बाबा. भांडण तरी कुणाच्या खक इकडे एक आत शिरला आहे का. असंच आहे बाई. थांब इकडे ध्रुव. त्याला जाऊ दे ध्रुव काय मूर्ख आहे रे तू. हो इकडं. ते परत गेला माग तिकडून. दुसरं थोडं गेट उघडलं का हे बाहेर गेले. दुसऱ्या कुत्र्यांच्या आत येण्यासाठी धडपड आणि आमच्या कुत्र्याची बाहेर जाण्यासाठी धडपड. तक्तीस आर्यन त्याला आणायला गेला तिकडे डोंगराला, आणि ती स्वीटी पण अशीच गेली. एवढं आतमध्ये मोकळं आहे तरी कमून असं करतात काय माहिती बाई. ह्या बाहेरच्या टुकारांच्या आत येण्यासाठी धडपड आणि आमच्या आतल्याची बाहेर जाण्यासाठी धडपड. दिवसभर हेच चालू असतं. गेला का ती तिकडं. आणि 3 कुत्र्यांवर याची दादागिरी का. फुकट शायनिंग मारतो ते चिंट्या बी आपला. आण रे. आणि त्याचा मित्र आहे, त्याची मैत्री झाली. ते कुत्र पहिले आर्यनला लय भोकायचं, पण आता चिंटूचा मालक मानलं तो पण आर्यनला भोकत नाही. चिंटू चिंटू शेठ चल लवकर इकडे. याला हात घाल रुद्र पहिले. घे त्याला आत घे आत. त्याला बांधून टाक तू. बांधून टाकले अभि लय करमत नाही बाई त्याला. बांधल्यावर मग लगेच ओरडणार भोकणार. लय ओरडतो बांधल्याच्या नंतर. त्याला मोकळंच आवडतं. थोड्या वेळ जरी आता उन्हाचं बांधला ना, एक झोप काढतो चांगली, 1-2 तास खातो पितो, आणि मग उठल्या लगेच ओरडायला सुरू होतं. उठलं का लगेच त्याचं बाहेर जाण्यासाठी तगमग. ती सुट्टी अशीच करायची, बाहेर जाण्यासाठी तगमग गायब झाली. अचानकच अशी गेली. याला मध्यंतरी बांधून ठेवत होते. याला बांधून अजिबात आवडत नाही. सवय नाही ना बांधायची कधी. तुकारवाने हिंडायची सवय. हा काहीतरी चिर बसली आला ते गावतात जण गेला. मला काय माहिती दाद्या. ते बघ चिंटू. गाणे स्वीटी छान होती ना, क्यूट. जाऊन त्याला काय करत ते करून दे. त्याला जर ऐकायचंच नाही म्हणलं काय करणार आहे आपण तरी. हा ना बाबा. आमची मांजर अचानक गायब झाली. आधी सिंबा गेला आणि नंतर स्वीटी अचानकच गायब झाली परत. हे बघ तिकडून 3 कुत्रे येऊ राहिले तर. आणि इकडे हे याचं म्हणजे 4 ते वेगळे, हे एकटा बादशाह व्हायला बघतोय. हा बसतो ना भाऊ. तर फायनली आम्ही स्कूलमध्ये आलोय पहा. आणि इतकं मोठं स्कूल झालंय हे, कॅम्पस वगैरे स्कूलचं. बापरे. आणि स्कूल पण भरपूर मोठं आहे. पाहू आता आतमध्ये काय काय फॅसिलिटीज येतं है ना. ध्रुव तर म्हणतो मला मेहेल सारखं वाटू राहिले. तर नवीनच झालंय, छान आहे इंटरनॅशनल लेवलचं. पण आता आतमध्ये गेल्याच्या नंतर समजेल काय आहे काय नाही. ऍडमिशन वगैरे यांची व्हायला पाहिजे. हा बघू मग आता काय आहे की नाही. तर खरं तर ना स्कूल चेंज करायचा डिसिजन हा स्पेशली माझा होता.
कारण जसं की जेवढी इम्प्रूव्हमेंट किंवा जेवढा प्रोग्रेस रुद्रमध्ये व्हायला पाहिजे होता तेवढा अगोदरच्या स्कूलमध्ये झाला नाही. आता याला टोटली आपण काय ब्लेम स्कूलवाल्यांवरती देऊ शकतो असंही नाही, पण मला काही गोष्टी खटकल्या आणि फीसच्या अकॉर्डिंगसुद्धा बऱ्याचशा काही गोष्टी मला खटकल्या. कारण तो अगोदर बरोबर असताना उडीसाला आर्यन आणि रुद्र केवीमध्ये शिकले होते आणि केवीचं खूप छान पद्धतीने शिक्षण त्यांनी दोघांनी घेतलं होतं. खूप चांगल्या वेळेने तो चालला होता. आर्यनसुद्धा कंटिन्यू, पण रुद्र थोडंसं डगमगल्यावानी झाला अभ्यासाकडे वगैरे, त्याचं दुर्लक्ष होत चाललं. खेळणं, मोबाईल, गुगलवरनं आन्सर कॉपी पेस्ट करून हे करणं. आजकाल स्कूलमध्ये काय झालं आहे, जो पण जेवढा पण होमवर्क किंवा जे पण स्कूलचं काही वर्क असेल मोबाईलवर पाठवायचं, मग मुलांनी ते मोबाईलमधनं करायचं. मग आपल्या टायमाला काय मोबाईल होते का? आपल्या टायमाला गाईड्स पण खूप आपल्याला कमी मिळायचे गाईड पण. मग ते गाईडमधनं पण आपण बुकमधनं त्या लेसनमधनंच सापडून आपण आन्सर लिहायचो. तर ह्या गोष्टी थोड्याशा मला खटकत होत्या की प्रत्येक गोष्टला मोबाईलच का असं स्कूलचं, मला ते थोडंसं माझ्या डोक्यात हे होत होतं. त्यामुळं मग मी वर्कशीट आली तरी मोबाईलवरती, तर मग ते थोडंसं मला कुठंतरी ते भरपूर दिवसाचं खटखट होतं. त्यामुळं असा डिसिजन चालला होता की रुद्रला हॉस्टेलला टाकायचं, बोर्डिंग स्कूलला एखाद्या चांगल्या हायफायच्या याला. पण हे स्कूल झालं तर म्हणलं चला का नाही, इथं आपण एकदा ट्राय करावा, जाऊन पाहावा वगैरे. तर मग म्हणलं आता ध्रुवचं जर चेंज करायचं म्हणलं तर रुद्रचं चेंज करायचं म्हणलं तर ध्रुवचं सुद्धा ऑफकोर्स चेंज करावं लागणार. तर दोघांनाही आम्ही घेऊन गेलतो. खरं तर जुने मित्र किंवा जुन्या आठवणी, जुनं स्कूल सोडायची दोघांची इच्छा नव्हती, पण मी म्हणलं चला अगोदर आपण पाहून येऊयात फक्त, मग नंतर काय असेल ते ठरवूयात. म्हणून दोघांनाही घेऊन गेलो आम्ही. तर ध्रुवचं सगळ्या रस्त्याने की नाही मला माझं स्कूल नाही सोडायचं जुनं, मी बड्या मुश्किलने तिथं मित्र केलेत, फ्रेंड केलेत, जुनं स्कूल मला नाही सोडायचं. पण जेव्हा तो इथं आला त्यांनी सगळं हे पाहिलं, एवढ्या फॅसिलिटीज ह्या स्कूलमध्ये. आता केलंय वेगळं वेगळं, आता पुढचं फ्युचरचं नाही सांगता येत काय काय नाही, पण एवढं मोठं ब्रँड आहे स्कूलचं म्हणल्यावर डेफिनेटली 100% सगळ्या ॲक्टिव्हिटीज तिथं 100% होणारच. तर खूप छान पद्धतीने सेटअप होता स्कूलचा, बिल्डिंग वगैरे मस्त अगदी, फीजही त्याचनुसार आहे. मेन मीन्स आणखी एक गोष्ट की ह्या स्कूलमध्ये टिफिनलेस हे आहे, म्हणजे आपल्याला टिफिन वगैरे द्यायचा नाही. मुलांना गेल्या गेल्या नाश्ता, मग त्या नाश्त्यामध्ये काहीही असू शकतं, इन्क्लूड त्याच्यामध्ये दूध, फ्रूटसुद्धा आहेत. आणि दुपारचं जेवणसुद्धा, दुपारच्या जेवणामध्ये भाजी पोळी चपाती, भाजी पोळी भात वरण सॅलेड असं सुद्धा इन्क्लूड आहे. पुन्हा यायच्या अगोदरसुद्धा थोडासा टायमिंग या स्कूलचा जास्त आहे, कारण मोबाईलवरती कुठल्याही प्रकारचे वर्कशीट्स किंवा मोबाईलवरती कुठल्याही प्रकारचा होमवर्क येणार नाही. काय असेल ते स्कूलमध्येच करून घेणार. होमवर्क नावाची चीज घरी ते देणार नाहीत. 2 सेट्स राहणार बुक्सचे, एक घरी आपल्याकडे राहणार आणि एक स्कूलमधल्यांकडे राहणार. जर आपल्याला घरी एक्स्ट्रा करून घ्यायचा असेल तर ते एक्स्ट्रा, पण मोबाईल हा प्रकार, मोबाईलवर कुठला ग्रुप किंवा काय अभ्यास वगैरे येणार असं काही नाही आहे. ती गोष्ट मला फार आवडली, ती माझ्या मनाजोगी होती आणि त्याच्यामुळंच मग आमचं फायनल बघू म्हटलं काय आहे. पण त्याच्या अगोदर मुलांची इथं एक्झाम होणार होती, इंटरव्ह्यू होणार होते आणि त्याच्यामध्ये जर ते पास झाले तरच ॲडमिशन होणार होतं. तर त्याच्या अगोदर म्हणलं सगळं स्कूल ओव्हरऑल आम्ही फिरून पाहिलं. चांगला अर्धा पाऊण तास लागला. स्कूलचं लॅब, कम्प्युटर रूम, स्पेस लॅब, मुलांच्या ॲक्टिव्हिटीज रूम, परत पुन्हा ड्रॉइंगला वेगळा रूम, असं प्रत्येक ठिकाणी वेगळे सेशन होते. इव्हनली मुलांचा डायनिंग हॉल जेवणाचा तो सुद्धा वेगळाच होता. तर इथे तुम्ही ह्याचे जे पहा हे वाचत असताल, हा डान्ससाठी होता सेपरेट. आणि हा पहा टिफिनलेस स्कूल, म्हणजे टिफिन आणायचं नाही तिन्ही टाईम. इव्हन मुलांना स्कूल सुटताना सुद्धा छोटेसे कुकीज किंवा काहीतरी फ्रूट वगैरे त्याच्या अगोदर जो त्यांचा याचा हॉल आहे तिथं बसून खाऊ वगैरे घातलं जाणार, दूध वगैरे पाजलं जाणार. कारण आजकाल मुलं घरी म्हणजे व्यवस्थित खात नाही. मेन म्हणजे थंडीत हा प्रॉब्लेम की टिफिन दिल्याच्या नंतर तो थंड होतं थंडीमध्ये, मग ते गरमागरम जेवण वगैरे इथल्या इथं हे करणार मुलांना, असं आहे. त्या सगळं फीजमध्येच इन्क्लूड आहे. मुलांचे बॅग, परत बुक्स वगैरे, स्वेटर सगळं त्याच्यामध्येच इन्क्लूड आहे. तर आता एक्झामला उद्या यायचं होतं मुलांच्या इंटरव्ह्यूला आणि एक्झामला दोघांच्या, पण आज फक्त पाहून यावं म्हटलं. लॅबमध्ये गेल्याच्या नंतर ध्रुव आमचा फार खुश झाला. ओव्हरऑल स्कूल पाहूनच ध्रुव एकदम खुश झाला की म्हणला मला हे स्कूल लय आवडलं डॅडी आणि इथं आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर आता ध्रुवला तर लय इंटरेस्ट होता, रुद्र थोडा डगमगत होता, कारण जुने मित्र फार महत्त्वाचे असतात मुलांच्या किंवा प्रत्येकाच्याच लाईफमध्ये. तर मग त्याचं थोडंसं डगमगत होतं, पण त्याला आम्ही समजावून सांगितलं बाळा आयुष्य काय तिथपर्यंतच नसतं, खूप काय पुढं गोष्टी बघाव्या लागतात. तर इथं पहा ही लँग्वेज लॅब, म्हणजे इथं त्यांना भरपूर अशा बाहेर कंट्रीच्या लँग्वेज वगैरे त्या सुद्धा शिकवल्या जाणार. बरंचसं काय म्हणजे फॅसिलिटीज भरपूर होत्या. तर आम्हाला ते फार म्हणजे सगळं आवडलं आणि म्हणलं आता पाहू
एक्झाममध्ये एंट्रन्स एक्झाममध्ये जर हे पास झाले तर अतिशय छान. तर मग उद्या घेऊन यायला सांगितलं होतं त्यांनी. आत्ता पण द्या म्हटले, पण मी म्हणलं थोडीशी तयारी करून आणावी त्यांची घरनं आणि मग यावं एक्झामला. आता काय माहिती सुट्ट्या लागलेल्या आहेत, काय लिहितील काय नाही. तर थोडंसं म्हणलं प्रिपेअर करून घ्यावं अगोदर, घरी गेल्यावर इथनं थोडंसं प्रिपरेशन झालं की मग उद्याच्याला घेऊन यावं. तुमचे दाजी म्हणले उद्या आणू आपण, आता नको आहे म्हणून. तर मग छान असं स्कूल आम्ही सगळ्यांनी फिरून पाहिलं, मस्त अगदी खूप छान. मला तर फार आवडलं. आता पुढचं पाहू काय, पण आय होप मला असं वाटतं की रुद्रमध्ये बराचसा चेंजमेंट होऊ शकतं ह्या स्कूलमध्ये आणि ध्रुवमध्ये सुद्धा. तर मग तुमच्या दाजींना पण आवडलं फार हे स्कूल. सगळं व्यवस्थित आम्ही फिरून पाहिलं, एक ना एक स्कूलचा कोपरा, कुठले कुठले रूम, कशासाठी ॲक्टिव्हिटीज रूम, हा रूम तो रूम तो रूम, सगळं व्यवस्थित पाहिलं आणि ओव्हरऑल आम्हाला तर आवडलं दोघांना. पण आता सगळं काही त्यांच्या एक्झामवरती, इंटरव्ह्यूवरती, एंट्रन्स एक्झामवरती डिपेंड होतं. जर ते पास झाले तर स्कूलमध्ये ॲडमिशन होणार होतं. तर मग आता ॲडमिशन झालं आहे की नाही, घेतलं आहे की नाही, हे सगळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्कीच सांगेल. तर चला, त्याच्यानंतर संध्याकाळचा बरोबर 7:01 झालाय बघा ताईंनो, करेक्ट. आणि अजून आम्ही स्टुडिओमध्येच आहे, कारण की 2 दिवसापासून आमचं सगळं शिफ्टिंगचं काम चालू आहे पहा. कारण की आज दुपारी फर्निचरचं काम कंप्लीट झालं, ऑइल पेंट वगैरे द्यायचं काम चाललं होतं. कालच झालं तसं पाहायला गेल्याच्या नंतर, काल रात्री. पण थोडंसं फिनिशिंग बाकी होती फक्त, तर तेवढी आज दिली. तर आता ते सुकलंय बऱ्यापैकी. तर मग आता आज 6:15, 6:30, 6:45 जास्तीत जास्त आम्हाला घरी जायला होते. पण आज ह्यांनी डिसाईड केलं की आता स्टॉक व्हायला सुरू करायचं, कारण दिवसभर पण भरपूर असे डिस्पॅचिंगचे त्याचे कामं असतात. त्याच्यामुळं साड्या व्हायला टाईमच भेटत नाही. कारण 3 रूममध्ये, 3 ते 4 रूममध्ये सगळीकडे साड्या अशा पसरलेल्या आहेत. सगळे कशामध्ये कुठे आता तर समजा 150-200 पॅटर्न असतात, सगळे असतील एकत्र, सगळ्या मिक्स झालेल्या आहेत. त्या सगळ्या सेपरेट करायच्या, पॅटर्न वाईज, कलर वाईज, आणि मग त्या सगळ्या सेट करायच्यात. ते यांना मी म्हणलं होतं आता नको, आता लय दमलो, जाऊ आपण घरी उद्या वगैरे बघू. वाटलं तर अजून 2-3 दिवस लाईव्ह बंद ठेवता येईल, पण मग दमानी कवायना करू, कारण एका दिवशी लोड म्हणलं की माणूस थकून जातं. तर म्हणले नाही आजच करायचं. तर म्हणलं ठीक आहे बाबा असो. म्हणलं चला तुमच्या कमेंट्स वाचावा. तर कमेंट्स आत्ता वाचल्या, सकाळी व्हिडिओ पब्लिक केला कितीला, 12:45 का 1ला केला कालचा व्हिडिओ पब्लिक. तर मग त्याच्यानंतर दिवसभर बघायला अजिबात टाईम भेटला नाही की काय कमेंट्स आल्या काय नाही आल्या, अजिबात टाईम भेटला नाही. तर मग जस्ट आत्ता बघितल्या. त्याच्यामध्ये जसं कालच्या व्हिडिओमध्ये हेच होतं की जानकीला बाळ झालं. तर सगळ्या ताईंना असं वाटलं की, आम्हाला वाटलं की सध्या त्याचीच गुड न्यूज आहे की काय. आणि बऱ्याच ताई असं म्हणल्या की ताई आम्हाला बऱ्याच दिवसाचा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ताई तुम्हाला तुमची खरंच गुड न्यूज आहे का सध्याची, कारण तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडं बघून असं वाटतं, कारण एवढ्यात माझी तब्येत थोडीशी जास्त झाली त्याच्यामुळं. तर हे बघा ताईंनो, गुड न्यूज जर असली ना तर तुम्हाला तुमच्यापासून लपवून ठेवील किंवा ती लपवण्यासारखी गोष्ट नाहीच आहे, कारण की ते लगेच गोष्ट ती कळती. आणि ज्या वयस्कर काकू मावशी आहेत त्यांना तर लगेच कळती, चेहऱ्यावरून कळती. बाकीचं ते फिगर बाकीची लांबच राहू द्या, पण असं काहीही नाही आहे. तर राहिला प्रश्न तुम्हाला वाटण्याचा, तर तुमचं साहजिक आहे की जसं की मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की मला थायरॉईडचा प्रॉब्लेम झालेला आहे. तर आता सध्या टॅबलेट वगैरे चालू आहे. नगरमध्ये जे थायरॉईडची स्पेशलिस्ट आहेत तर त्यांच्याकडे माझी ट्रीटमेंट चालू आहे, डेली टॅबलेट वगैरे मी खाते. पण ती एकाएकी ती गोष्ट कमी होत नाही. आणि मग त्याच्यामुळं काय होतं की तब्येत पण वाढती, अंग पण फुगल्यासारखं वाटतं, चेहरा पण फुलल्यासारखं वाटतं. आणि त्याच्यामुळं असं वाटतं की बाबा पोटाचा घेरा वगैरे जास्त तुम्हाला वाटला की तुम्हाला वाटतं की प्रेग्नेंट आहे का काय. तर असं काही नाही आहे ताईंनो. आणि ज्यावेळेस होईल त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस गुड न्यूज समजेल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच तुमच्यासोबत शेअर केली जाईल आणि तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या आपोआपच समजणार आहे, मी जरी नाही सांगितल्या तरीसुद्धा. तर सगळ्या ताईंचं असं, सगळ्या ताईंना हेच वाटतंय की आता नाही का तुमच्या घरातून सगळ्या गुड न्यूजच येतात. ते जानकीला बाळ झालं, चंदूर कस्तुरीची 3 पिल्ले झाली, त्याच्यानंतर बोरला पाणी लागलं, आणि बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहे की बा आपलं इन्स्टा, यूट्यूब आणि आपला हा पण फॅशन स्टुडिओचा चॅनल, तर सगळीकडे प्रोग्रेस आहे. सगळ्यांना एका ताईंनी कमेंट केली होती का आता गोकुळ भरल्यासारखं सगळ्याची कमतरता ही पूर्ण झालेली आहे. फक्त एकच गोष्ट राहिलेली आहे की अक्का तुमच्या घरामध्ये परत याव्या छोट्या परीच्या स्वरूपामध्ये. तर असं ताई त्यांनी कमेंट टाकली, तर त्याला भरपूर असे लाईक्स आलेले आहेत. तर तुम्हाला बऱ्याच ताईंना अंदाज होता की गुड न्यूज व्हिडिओमध्ये माझीच सांगितलेली असावी, पण असं काहीच नाही आहे मैत्रिणींनो.
ज्यावेळेस असेल मी नक्कीच सांगेल तुम्हाला. आणि राहिला व्हिडिओ रोज येण्याचा, तर म्हणजे रोज काय काढायचा हा प्रश्न रोजच पडतो. आणि घरामध्ये सकाळचं काम वडवड वडवड पटपट पटपट वडवड करायची, आवरायचं आणि इकडं यायचं. इकडं आल्याच्या नंतर सगळं दिवसभर इथंच माणसाचं डोक्यामध्ये चालतं. म्हणजे आम्ही दोघीजणी जिकडं जाऊ तिकडच्याच होऊन जातो बघा. इथं आलं तर दिवसभर इथलचेच डोक्यामध्ये प्रश्न असतात, हे राहिले ते राहिले, याचं पार्सल डिस्पॅच करायचं, त्याचं राहिले, याचं पेमेंट चेक करायचंय, त्याचं ट्रॅक करायचंय. म्हणजे कंटिन्यू म्हणजे कुठला पॅटर्न घ्यायचा, काय ऑर्डर करायचं, काय राहिलंय, काय संपलंय, वेबसाईटवरती काय सोल्ड झालंय, काय रिअपलोड करायचं, काय स्टॉक काढून टाकायचा, कुणाकडून काय चुका होतात त्या समजवायच्या. म्हणजे असं भरपूर अशा गोष्टी असतात की अक्षरशः म्हणजे काहीच डोक्यामध्ये विचार येत नाही, सगळे जाग्यावर थांबतात. आणि मग दिवसभर तर ब्लॉग शूट करायचा काही प्रश्नच येत नाही. आणि सकाळी आवरायच्या काळामध्ये एक्स्ट्रा काही करायची इच्छा होत नाही, कारण रोजचं जे काम असतं तेच आवरायच्या चक्करमध्ये माणूस तेच पटकन आवरून पळायचं बघतं. आणि संध्याकाळी गेल्याच्या नंतर माणूस थकतं आणि काही करायची इच्छा राहत नाही. आणि त्याच्यामध्ये आणि रोजच मैत्रिणींनो मी जसं कायम व्हिडिओमध्ये म्हणते की झाडू पोछा करताना रोजच काय दाखवायचं. परत तुम्हीच म्हणणार की बाबा ताई रोज वेगळं काहीतरी दाखवा. मग असा प्रश्न आहे, कुठं गेलं कुठं आलं, सण सूद उत्सव साजरा केला तर तो भाग वेगळा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं काहीतरी बघायला भेटतं. आणि वेगळं काहीतरी बघायला भेटलं तर तुम्हाला ते आवडतं आणि मग तुम्ही आवडीने व्हिडिओ बघता. आणि तुम्हाला तर माहिती आहे वर्षभर आपलं अक्कांमुळे आपण कुठले सण साजरे केले नाही, कुठं म्हणजे असं ढांगाडोगात कुठल्या गोष्टी केल्या नाही. त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये पण एवढं काही तुम्हाला शेअर करण्याजोगतं नव्हतंच. तर चला असो, अंधार पडलाय, आज काही घरी जायचा विचार नाहीये कोणाचा, इथंच थांबायचंय. आता किती वाजतात मला माहित नाही. मनीषा ताईंना थांबून धरलं यांनी, कारण ती बहिणीचं नातं लागतं. मग हक्काने माणूस म्हणू शकतं का बा तू मदत करू लाग म्हणून. तर बऱ्यापैकी अजून तरी बऱ्याच ताई लाईव्ह नाही का वाट पण पाहतात की ताई कधी येईल लाईव्ह कधी येणार आहे. तर अचानक मी न सांगता लाईव्ह हे केले, कारण म्हणलं नकोच, नव्याने सुरुवात करायची, कारण की कुठंच काही सापडत नाहीये, सगळ्या गोष्टी अशाच हे झाल्यात. तर दाखवते तुम्हाला. चला लाईट पण लावायच्यात. तर हे बघा पार्सल सगळेच्या सगळे येऊन पडलेत वाट्यावरती, काही खाली, काही ह्या साईडला, काही त्याच्यानंतर ह्या साईडला काही. आता हे फोडून आतमध्ये घेऊ, कारण की पाऊस कधी येईन आणि काही येईन त्याचं सांगताच येत नाही. त्याच्यामुळं आपण आपलं सेफ राहिलं म्हणजे झालं. तर चला आता आतमध्ये काय हे लावायला लागलेत साड्या, तर तिकडे जाऊ. बघा मी जसं म्हणलं तसं अशा पद्धतीने सगळ्याच्या सगळ्या साड्या, तो रूम पण अख्खा जसा तसा भरलेला आहे, सगळ्या मिक्स झालेल्या आहेत त्या साड्या. आणि आता हे डोकंफुटीचं काम आहे, याला सगळं टाइम लागणार आहे, दम्मानी पण टाइम लागणार आहे सगळ्या गोष्टी करायला. हे बघा कशा पद्धतीने मिक्स झालेल्या आहे. ज्याला वाटण ते, ज्या रंगाची बुकिंग आली त्या रंगाची ओढणे आणि डिस्पॅच करणे. मग ते आता हे सगळं व्यवस्थित ठेवलं होतं शिफ्ट करताना, तरी पण असा तमाशा सगळा झालाय. आता याला वेळ लागणार आहे सगळं निस्तारता. अरे बघा अशा पद्धतीने सगळ्याच्या सगळ्या हा स्टॉकचा रूम झालेला आहे बघा, पूर्णच्या पूर्ण लांब पर्यंत. आता हे लावायचं सारखे पॅटर्न यांचं काम चाललंय. आता हे सगळं सेट करायचं सेम पॅटर्ननी, न्यू स्टॉक फोडून जुना पुराणा सगळं. आणि मग ते कुठंतरी जाऊन सगळ्या वस्तू साड्या सगळ्या सापडणार आहेत बघा. अशा पद्धतीने ह्या साईडला पण केलंय सगळं. आणि ही बाजू अशीच ठेवलेली आम्ही. आणि इथं वॉशरूम केलेले आहे की बाबा स्टाफच्या लेडीजला मुलींना आतल्या आत होईल. आणि इथं सगळं महालक्ष्म्यांचं सगळं आमचं जे की वर्षानंतर स्टॉक खोलतो ते सामान याच्यामध्ये सगळं देवीचं वगैरे पॅटर्ननी व्यवस्थित सगळं सेट करून ठेवलेले आहे की जे एकदाच लागतात. म्हणजे गौरी पूजनाचं सामान वगैरे सगळं याच्यामध्ये ठेवलेले आहेत. आता हे पण व्यवस्थित सेट करणारच आहेत, तर ते सेट करून सगळं झाल्याच्या नंतर फायनल तुम्हाला एकदा दाखवूच. अशा पद्धतीने आता माहित नाही पर्यंत काम होतंय कधीपर्यंत नाही. तर म्हणजे साड्या लावून होते 2 दिवस लागतील का 3 दिवस लागतील, पण आम्ही ठरवले आहे का रे मनीषताई फायनल झाल्याशिवाय लाईव्ह सुरू करायचा नाही. कारण कोणा सगळ्यांची चिडचिड होती, कुणालाच काही सापडत नाही, मग खूप गोंधळ होतो ते त्याच्यापेक्षा आता नव्याने सुरुवात करायची. म्हणजे सगळ्या गोष्टी पद्धतशीर, प्रत्येकीला एक सेपरेट रूम राहणार आहे, प्रत्येकीचं काम ज्याचं त्याचं पद्धतीने व्यवस्थितरित्या होईल अशा पद्धतीने. आणि मगच सुरू करणार आहे. मग आता 5 दिवस लागू, 6 दिवस लागू किंवा 8 दिवस लागू, नव्यानेच सगळ्या गोष्टी होणार आहे. तर चला. त्याच्यानंतर बघा सख्या बहिणी फॅशन स्टुडिओचा हे सुद्धा लागलेलं आहे पहा लोगो.
तर मग आता इकडं तर दाजींचा होताच अगोदर, तर इकडं आमचा पण लावलेला आहे. कारण की 2 in 1 काम केलंय आम्ही कधी विचार सुद्धा नव्हता केला की आपल्या घराचं रूपांतर ऑफिसमध्ये होईल आणि याचा वापर अशा पद्धतीने होऊ शकतो म्हणून. तर चला काही का असे ना, वापर करण्याला महत्व आहे आणि वापरात येण्याला महत्व आहे. कसं आहे माहिती आहे का, गावाच्या ठिकाणी रेंटवर वगैरे किंवा भाड्याने आपण जसं सिटीमध्ये 3,000 भाडं, 4,000, 5,000 भाड्याने 2 रूम 1 BHK अशा पद्धतीने फ्लॅट सिस्टीममध्ये आपल्याला घरं मिळतात. पण खेडेगावाने अशा काही गोष्टी चालतच नाही आणि आम्ही तिकडं शिफ्ट झाल्याच्या नंतर इथं असंही हे घर असंच पडलं असतं. मग या बरोबर दाजींनी सगळं विचार करून सगळ्या गोष्टी केल्या. अगोदर तर त्यांचंच ऑफिस होतं, त्यांचं महिन्याला 2 मीटिंग वगैरे इथं चालत होत्या. म्हणजे आता आम्ही इकडं आल्यापासून जरा त्यांनी कमी केलंय. मग कारण सगळीकडेच पसारा मग मीटिंग कशी घेणार, काय घेणार, मग त्याच्यामुळं सध्या बंद आहे. पण सुरू होतीलच. पण आता फायनल सगळं झाल्याच्या नंतर मग सुरू होणार परत मीटिंग. आणि काय म्हणतात, आमचं पण नंतर ठरलं की फॅशन स्टुडिओ पण इथं आणू, कारण दिवसेंदिवस बिझनेस वाढत गेला. छोट्या जाग्यामध्ये सगळं ॲडजस्ट होत नव्हतं. घराचं घर बिझनेस म्हणूनच झालं. ते सगळीकडे साड्याच दिसत होत्या. मग फायनली इकडे डिसिजन घेतलं, पलीकडे सगळं बांधकाम वाढवलं आणि चांगले 2-3 महिन्यापासून बांधकामच चालू होतं. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, व्हिडिओमध्ये ज्यात आहे रोज व्हिडिओ बघतात त्यांना माहितीच आहे की दाखवलंच होतं कशा पद्धतीने. तर फायनली आता कंप्लीट झाले, तरी सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं टापटीप गोष्टी व्हायला चांगले अजून 8 ते 10 दिवस आम्हाला लागणारच आहे. मग तिथून पुढं एकदा सेट झालं की झालं, मग काय नाही, मग सगळं व्यवस्थित होणार आहे. बघा त्याच्यानंतर बघा इकडं पण मस्तपैकी रांजणाची चिक्कूच्या झाडाखाली रांजणाची सोय केलेली बघा. तर आम्ही तर दिवसभर जार तर आहेच आहे आम्हाला पाण्याला, दिवसाआड जार येतात. पण आता त्याच्यामधलं पाणी न पिता त्यांनी लगेच घसा धरतो, गळा दुखतो. तर त्याच्यापेक्षा हे रांजणामधलंच पाणी आम्ही पितोय. काल एकाकडे हा नळ तुटला तर हा लिकेज झाला. दाजी म्हणले आपण हा बसून टाकू, पण एक आहे चांगला. तर खूप इतकं भारी वाटतंय ना याच्यामधलं पाणी प्यायला की बापरे, बघताच क्षणी पिऊ वाटतंय. तिकडं पण पानपोळी बनवलेली आहे गेटच्या बाहेर आणि इकडं पण आमच्यासाठी आतल्यांसाठी ठेवलेली आहे. तर आता याच्यामध्ये आजच पाणी भरलंय. तर बघा कसं मस्तपैकी पाझरतंय. मागच्या वेळेस बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई रांजणाकडे बघूनच आम्हाला पाणी पिऊ वाटतंय. तर खरं अर्थाने तसं होतं. आणि आता तर स्पेशल मध्ये वाळा भेटतो बघा. आता आमच्याकडे वाळा म्हणतात आणि काही ठिकाणी काहीतरी वेगळा शब्द वापरला जातो, मुळी का काहीतरी शब्द वापरला जातो, पण आमच्याकडे वाळाच म्हणतात. पण तो बघा मला असं वाटतंय पित्राला वगैरे वापरतात बघा तो वाळा. तेव्हा ते मिळतो, मला एक्झॅक्ट सांगता नाही यायचं, पण बहुतेक असतो. पण ते टेस्टला लय भारी लागतो बघा. तर तो जर भेटला ना तर आम्ही नक्की त्याच्यामध्ये आणून टाकणार आहे, कारण ते पाणीच लय भारी लागतं प्यायला टेस्टला. तर आणि त्याच्यानंतर फिश करीचा व्हिडिओ बघा शेअर केला होता. व्हिडिओमध्ये कमेंट वाचल्या तर एक ताई म्हणल्या की फिश करीमध्ये कधीच कांदा घालू नये, आमसूल आणि चिंच घालायची, कांदा कधीच घालायचा नाही. आमसूल आणि चिंच आणि फिश करी चांगली होती. तर आमच्या इकडे तर शक्यतो कांदा टोमॅटो घालूनच करतात. आम्ही तरी कधी अजूनपर्यंत आमसूल आणि चिंच घालून कधीच म्हणजे हे केलेलं नाही, फिश करी केली नाही आणि करूनही बघितली पण नाही कधी. आणि आवडायचा तर प्रश्न बाजूलाच, पण करून बघितले नाही. पण नक्की आम्ही प्रयत्न करून बघण्याचा. कसं गावगावची पद्धत वेगवेगळी असते. आता कसं नगर आमच्याकडं जास्त भाज्या सगळ्या शेंगदाणा टाकून करतात, काही ठिकाणी सातारा वगैरे साईडला फक्त कांदा टोमॅटो मध्ये असतात. म्हणजे बऱ्याच जणांची किंवा सगळ्यांचीच पद्धत वेगवेगळी असते, जे ते आपल्या पद्धतीने शेअर करतात. आम्ही तर कधी नॉनव्हेजच्या रेसिपी कधी शेअर करीतच नाही, कारण की बऱ्याच टाईम व्हेज आहेत काही नॉनव्हेज आहेत, तर ते बरं नाही वाटत बघायला. ज्या व्हेजिटेरियन आहेत त्यांना तर शेअर करतच नाही. पण बऱ्याच टाईम म्हणल्या का तुम्ही करत जाताई, आम्ही नॉनव्हेज बनवतो घरी, तर आम्हाला तुमच्या रेसिपी शेअर करा. तर आम्ही पण तसं बघून करू, कारण वेगवेगळं ट्राय केल्यावर मुलं पण आवडीने खातात, घरचे पण आवडीने खातात, म्हणून शेअर करते. पण ठीक आहे चला, आम्हाला पण कळालं त्यातून की आमसूल आणि चिंच टाकल्याच्या नंतर सुद्धा फिशकरी भारी होती. तर नक्कीच नेक्स्ट टाइम आम्ही ट्राय करू. तर चला, सगळं त्या साड्या वाहू राहिल्या तिकडं, आता मी पण त्यांना जाऊन थोडी मदत करते. तर मला असं वाटतंय मैत्रिणींना आता आम्हाला 12च होणार येते इथं. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात, कारण की लक्षात पण राहणार नाही नंतर व्हिडिओ कंटिन्यू करायला. त्याच्यामुळं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांना बाय, धन्यवाद, शुभरात्री.